कोणी फॅशन आणली, गोऱ्या व्हायच्या एवढ्या क्रीमा येत आणि आपल्याला बी असा विश्वास बसतो. आपल्याला वाटतं टीव्ही वरती काय म्हणतात, जाहिरात म्हणतात का तुमच्या इकडं, का दुसरा एखादा शब्द आहे? जाहिरात. तेवढी इंग्लिश शिकलो नाही आपण, ब्रजवासी बोली असते. जाहिरात बरोबर. त्या जाहिरातीमध्ये सांगतात संतूर संतूर म्हणतात का नाही? जाहिरातीवर एवढा विश्वास आहे आपला. घरी जर धुणं निघत नसेल तर टीव्ही वर पाहिलं, ऑसिंग पावडर निरमा, दूध की सफाई, निरमा से आई, रंगे बेरंगे कपड़ा खिल खिल जाए, ऑसिंग पावडर निरमा, सबकी पसंद निरा. टीव्हीवर काय असू द्या, शास्त्राने सांगितलंय भक्ती करा देव भेटतो, याच्यावर नाही विश्वास ठेवला. आणि टीव्ही वरती त्या हिरोईन त्या तुम्हाला सगळं खोटं खोटं दृश्य दाखवून फसवतात. तुम्हाला किती लवकर विश्वास बसतो. व्हायचंय का तुम्हाला गोरं? संतूर द्या फेकून, आज माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला शास्त्रातला चांगला उपाय सांगते गोरं होण्यासाठी. सांगू का? आता कशा कान उंच करून बसल्यावर. विज्ञानाने सुद्धा सांगितलंय, आपण एवढे क्रीम यूज करतो, एवढे फाउंडेशन यूज करतो, एवढे किट यूज करतो, पण काही फरक आहे का? बरं ठीक आहे, फाउंडेशन यूज करून आज मात्र फंक्शन मध्ये, कथामध्ये, कीर्तनामध्ये, लग्नामध्ये, प्रोग्राम मध्ये, इव्हेंट मध्ये आपला चेहरा आज चांगला दिसतो, पाण्यानं धुतल्यानंतर उद्या. एका बाईनं लग्न झाल्यापासून एवढी काळी, तिनं फाउंडेशन यूज केलं, फाउंडेशन लावलं बाबा लॅक्मीचं चेहऱ्याला, नवऱ्याने अख्ख्या गावात दौंडी दिली, मै बायको रात्रीत गोरी झाली. रात्रीत गोरी झाली आणि सकाळी तिनं जसं कामाला लागली, चेहरा धुवून घेतला, सकाळी हा बिचारा रडतच बसला रूम मध्ये. म्हणे काय करावं देवानं, काळी बायको नशिबात टाकली होती, रात्रीत गोरी झाली आणि आता सकाळी उठले की पुन्हा काळी झाली. विज्ञानानं सांगितलंय कोरफड एवढं आयुर्वेदिक काय आहे का? एलोवेरा आपण ज्याला म्हणतात, काय आयुर्वेदिक आहे, पण तरी सुद्धा नाही, आपल्याला केमिकल पाहिजे. संत काय म्हटले, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने, कलर असू द्या काळा, उंच आहे ना असू द्या बुट्टीच, जशी असे ना फक्त नाक पाहिजे. माझ्या नाकाकडे बघू नका, माझं चांगलंय, उलीतिली बरं आहे, कलर मुळे ते थोडं धकून जात. चला, सती मातांनी परीक्षा घेतल्याच्या नंतर आता महादेव स्मरण करतात. ही कथा आणि मनामध्ये म्हणतात, पार्वती मागच्या जन्मामध्ये तू याच प्रश्नासाठी मला एवढं परेशान केलं, आज ऐकून घे की राम कोण होते. कोण होते राम? अगं पार्वती, काहींचे जन्म जातात तरी सुद्धा त्यांच्या मुखाला राम नाम येत नाही. भक्ती ही प्रत्येकाच्या नशिबात नसते हो. बरं, एखादी वेळेस भक्ती इकून तिकून ऐकून करता येईल, पण भक्त कुठून बनतात? आपल्या हिंदू राष्ट्रीय संस्कृतीमध्ये एवढे सगळे सण दिलेले आहेत देवांचे, परंतु आपण भक्ती करत नाही. एवढे सगळे मंदिर आहेत, तुम्ही भक्ती कुठूनही शिकतात, माझं असं म्हणणं आहे बरं का वैयक्तिक. भक्ती कुठूनही शिकतात, ज्ञान कुठून सुद्धा शिकतात, पण प्रेम मात्र तुम्हाला वृंदावन मध्ये शिकावं लागेल बरं का. हा विषय त्यांच्यासाठी जे
इस्कॉन सोबत जुटलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा इस्कॉन सेंटर नाही, बरोबर आहे ना? कुठंच नाही. बाकी अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. मग अमेरिकेमध्ये सुद्धा सेंटर आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. भक्ती माणसाच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. आणि उद्या तर काय आहे हो? काय आहे? काला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. काय आहे? कृष्ण जन्माष्टमी. विश्वाच्या मालकाचा जन्म उद्या झाला होता. आपला जन्मदिवस, वाढदिवस एवढ्या थाटामाटात साजरी करतो. उद्या देवाचा वाढदिवस आहे, जरा चांगला साजरी करू आपण. कारण देवाच्या घरी नंद बाबांना 90 वर्षानंतर मुलगा झाला होता. किती आनंद होता. जन्माष्टमीसाठी एक भजन आहे बघा.
येतो जे कृष्ण प्रेमी येतं, जे भक्त येतं. पोटी श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन्मले. किती आनंद होता. देवकीच्या पोटी, देवकीच्या पोटी जन्माला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा टाळ. देवकीच्या पोटी जन्माला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा टाळ. देवकीच्या पोटी जन्मला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा टाळ. देवकीच्या पोटी जन्मला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा टाळ. टाळ. ओ देवकीच्या पोटी जन्मला बाळा, ओ देवकीच्या पोटी जन्मला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा टाळ. देवकीच्या पोटी, देवकीच्या पोटी जन्मला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा टाळ. देवकीच्या पोटी जन्मला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा टाळ. देवकीच्या पोटी जन्मला बाळ, हो देवकीच्या पोटी जन्मला बाळ. देवकीच्या पोटी जन्मला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा टाळ. देवकीच्या पोटी जन्माला बाळा, नंदा घरी वाजे आज बघा